नेक्स्ट कॅरेक्टर ज्यावेळेस आपण बघायला जातो त्यावेळेस ते अबाउट द ॲटॉमिक साइज असतं. ग्रुप मध्ये बघा, एका ग्रुप मध्ये म्हणजेच एका आडव्या ओळीमध्ये पिरियडिक टेबलच्या आपण ज्या वेळेस डावीकडून उजवीकडे ॲटॉमिक साइजचा विचार करायला जातो त्यावेळेस ॲटॉमिक नंबर काय होत जातो, डावीकडून उजवीकडे जाताना फ्रॉम लेफ्ट टू राइट, as we move from left to right atomic number goes on increasing. atomic number काय होत जातो, वाढत जातो. मग atomic size काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, पण तसं होत नाही. atomic size goes on decreasing. जर का आपण एखाद्या ग्रुपचा विचार केला फ्रॉम टॉप टू बॉटम, as we move from top to bottom in a group, कोणत्याही ग्रुप मध्ये वरून खाली जर का आपण atomic size चा विचार करायला गेलो तर काल आपण बघितलं पहिला एलिमेंट आहे 1s1, दुसरा 2s1, तिसरा 3s1, चौथा 4s1, पाचवा 5s1, सहावा 6s1 आणि सातवा 7s1. म्हणजे शेल्स काय होत गेल्या, इनक्रीज होत गेल्या. त्यामुळे ॲटॉमिक साइज हा डाऊन द ग्रुप मध्ये वरून खाली जाताना इनक्रीज होत जातो. ठीक आहे. पण आपण इथं कोणाच्या बाबतीत बघतोय तर पिरियडच्या बाबतीत बघतोय. as we move from left to right in a group atomic size of the elements goes on decreasing. atomic size काय होत जातो, डिक्रीज होत जातो. जरी atomic नंबर इनक्रीज होत असला तरी सुद्धा atomic नंबर डिक्रीज होतोय. ह्याच्या पाठीमागे रिझन काय असतं, जरी ॲटॉमिक नंबर इनक्रीज होत असला पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना तरी ॲटॉमिक साइज हा काय होत जातोय, कमीच होत जातोय. असं ना, इलेक्ट्रॉन बरोबर. म्हणजे काय, इलेक्ट्रॉन्स फिल इन द सेम शेल. पहिल्या प्रॉपर्टी मध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये बघितलं पिरियड मधल्या सगळ्या एलिमेंट्सचा इलेक्ट्रॉन हा त्याच शेल मध्ये फिलअप होत असतो. त्यामुळं फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज द इलेक्ट्रॉन्स goes on increasing. जसे इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तसा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आउटरमोस्ट शेल अँड सेंटर ऑफ न्यूक्लियस काय होत जातो, इनक्रीज होत जातो. फॉर एक्झाम्पल जर का बघायचं झालं तर आपण विचार करूया सेकंड पिरियडचा किंवा थर्ड पिरियडचा. सोडियम ॲटॉमिक नंबर 11. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6 म्हणजे सेकंड शेल मध्ये किती 8 6 1s2 2s2 2p6 3s1 ना 3 4 5 6 7 8 आणि थर्ड सब शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 1 इलेक्ट्रॉन. हे सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्यूशन झालं. इथं सेंटर ऑफ द न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन ह्या दोघांच्या मध्ये सिंगल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. बरोबर आहे. मी सेकंड एलिमेंट कडे गेलो मॅग्नेशियम, 1 इलेक्ट्रॉन वाढला, तो कोणत्या शेल मध्ये, ह्याच शेल मध्ये वाढणार आहे. बरोबर आहे. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आउटरमोस्ट शेल अँड सेंटर ऑफ न्यूक्लियस डबल झाला. इथं सिंगल फोर्स होता, आता 2 झाले. बरोबर आहे. तिसऱ्या एलिमेंट कडे गेलो ॲल्युमिनियम, 1 इलेक्ट्रॉन वाढला, त्याच शेल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन ट्रिपल झाला. त्याच्यानंतर कोण येतो, सिलिकॉन, चौथा इलेक्ट्रॉन वाढला, फोर्स ऑफ अट्रॅक्शन 4 पट झाला. ठीक आहे. जसा एलिमेंट ॲटॉमिक नंबर वाढत जाईल तसा इलेक्ट्रॉन वाढत जातो, पण इलेक्ट्रॉन त्याच शेल मध्ये फिलअप होतो. त्यामुळं इलेक्ट्रॉन वाढला की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आउटरमोस्ट शेल अँड सेंटर ऑफ न्यूक्लियस हा वाढत जातो आणि तो फोर्स वाढल्यामुळे आउटरमोस्ट शेल काय होते, आतमध्ये खेचली जाते. ठीक आहे. आणि आउटरमोस्ट शेल आतमध्ये खेचली गेल्यामुळे सोडियमची ॲटॉमिक साइज ही
त्याच पिरियड मधल्या शेवटच्या एलिमेंट पेक्षा जास्ती आहे. ऍटॉमिक नंबर जरी मोठा असला, लहान असला सोडियमचा, आणि त्याच एलिमेंट मधला शेवटचा, त्याच पिरियड मधला शेवटचा एलिमेंट नोबेल गॅस कोण आहे? आर्गॉन. ठीक आहे. त्याची ॲटॉमिक साइज आणि सोडियमची ॲटॉमिक साइज यांचा विचार केला तर सोडियम मध्ये एकच फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, पण आर्गॉन मध्ये किती आहे? त्याच्या 8 पट फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जो फोर्स काय करेल? आउटर मोस्ट शेल ला सेंटर ऑफ न्यूक्लियस कडे अट्रॅक्ट करेल. त्यामुळे ही आउटर मोस्ट शेल काय होते? आतमध्ये खेचली जाते. त्यामुळे जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो इन द पिरियड, तस ॲटॉमिक नंबर वाढत गेला तरी सुद्धा ॲटॉमिक साइज काय होत जाते? कमी होत जाते. ठीक आहे. हे सेकंड कॅरेक्टरिस्टिक घ्या. The atomic size generally decreases from left to right, in a period. पिरियडच्या बाबतीत ह्या दोन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा कॅरेक्टरिस्टिक्स काही गरज नाही. त्याच्यानंतर आपण पुढे कॅरेक्टरिस्टिक्स कोणाच्या बघणार आहे? तर एस ब्लॉकच्या. एस ब्लॉक मध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो, किंवा ते एलिमेंट्स काय कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एस ब्लॉक. पहिली गोष्ट ह्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे की म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट्स कोणाला म्हणायचं? कोणाला म्हणायचं? अल्कली मेटल्स अँड अल्कलाइन अर्थ मेटल्स, किंवा ज्या वेळेस फर्स्ट आणि सेकंड ग्रुप. ठीक आहे. किंवा ज्यावेळेस एखाद्या एलिमेंटचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आणि त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून आपल्याला जर का असं समजलं की लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन द एस सबशेल, देन दॅट एलिमेंट इज द एस ब्लॉक एलिमेंट. शेवटचा इलेक्ट्रॉन जर का एस सबशेल मध्ये फिलअप होत असेल तर त्या एलिमेंटला आपण काय म्हणतो? एस ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. मग एस ब्लॉक एलिमेंट मध्ये फर्स्ट आणि सेकंड ग्रुप आहे. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी एस ब्लॉक एलिमेंट आपण बघायला गेलो तर जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे जनरल आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? तर एन एस 1 2 2. ठीक आहे. एन denotes the number of shell, S is a subshell, आणि ह्या सबशेल मध्ये एक किंवा दोनच इलेक्ट्रॉन असतात. लक्षात? म्हणजे काय? सोडियम Na atomic number 11, 1s2 2s2 2p6 3s1. here n is 3, इथं 1. ठीक आहे. आणि तोच मॅग्नेशियम बघितला, atomic number 12, 1s2 2s2 2p6 3s2. एक किंवा दोन एवढेच, 3 येणार नाही. का? एस शेलची कॅपॅसिटी किती आहे? 2 इलेक्ट्रॉन्सची आहे. त्यामुळे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द एस ब्लॉक एलिमेंट्स इज एन एस 1 2 2. 1 ते 2 एवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये फिलअप होतात. मग कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघायला गेलो तर त्याच्यातलं पहिले कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे ऑल द एलिमेंट्स आर सॉफ्ट मेटल्स. एस ब्लॉक हा कुठे आहे? ऍट द एक्स्ट्रीम लेफ्ट ऑफ द पिरियडिक टेबल. पिरियडिक टेबलच्या डाव्या बाजूला एस ब्लॉक एलिमेंट्स
आहे आणि मेटल सुद्धा कुठे आहेत पिरियडिक टेबलच्या डाव्या बाजूलाच आहे. सोडियम मॅग्नेशियमचा विचार केला तर these two are also metals and S block elements because here outermost shell electrons are 1 or 2. outermost shell मध्ये एक किंवा दोनच इलेक्ट्रॉन्स असतात. therefore it donates that outermost electron to complete their octet in the inner shell. आतल्या शेलचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी बाहेरच्या शेल मधला एक किंवा दोन इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात डोनेट करतात आणि द एलिमेंट्स व्हिच डोनेट्स द इलेक्ट्रॉन दॅट एलिमेंट्स आर नोन ॲज अ मेटल्स. बरोबर आहे त्यांना काय म्हटलं जातं मेटल असं म्हटलं जातं. देअरफॉर first characteristic of the S block elements is all the elements are soft metals. सगळे एलिमेंट्स S block मधले काय असणार आहेत सॉफ्ट मेटल्स असणार आहेत. सेकंड कॅरेक्टरिस्टिक they have low melting and boiling point. त्यांचे मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट हे सुद्धा काय असतात अतिशय कमी असतात. बिकॉज आउटरमोस्ट शेल मधला इलेक्ट्रॉनच काय होतो बाहेर सोडायला ते तयार आहे आणि जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सेंटर ऑफ न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हा जास्ती असतो तेवढा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असतो जास्ती असतो. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट हे काय आहे एखादा मॉलिक्यूल आहे किंवा एखादा कंपाऊंड आहे तो मेल्ट करायचा याचा अर्थ काय करायचा अट्रॅक्शन लूज करायचं आहे. कशामधलं इंटरमोलिक्युलर अट्रॅक्शन जे असतं ते कमी करायचं. डिस्टन्स बिटवीन इंटरमोलिक्युल हे वाढवायचं. म्हणजे सॉलिड स्टेट असेल तर बघा एलिमेंट्स मॉलिक्युल्स जे आहेत ते एका ठराविक स्ट्रक्चरने एकमेकाशी काय झालेले असतात बांधलेले असतात. हे स्ट्रक्चर तोडायचं म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉइंट. त्याला लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट करायचा म्हणजे ह्या एलिमेंट्स मधला अंतर फक्त वाढवायचं. एलिमेंट्स असे करायचे. ठीक आहे. एकमेकांपासून लांब इंटरमोलिक्युलर डिस्टन्स वाढवायचं. दोन मॉलिक्युलच्या मधलं अंतर वाढवलं की त्याची स्टेट काय होते लगेच चेंज होते. हे अंतर अजून वाढलं की कुठे जाणार आहे गॅसियस स्टेट मध्ये जाणार आहे. त्या पद्धतीनं इथं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फक्त काढून टाकायचं. त्याच्यासाठी जास्ती एनर्जी द्यावी लागत नाही. therefore melting and boiling points of the S block elements are very low. पुढं दुसरं they are highly reactive. they are highly reactive. ते खूप रिएक्टिव्ह असतात because परत तेच रिझन they have one or two electrons in the outermost shell. For the completion of octet in the inner shell they donates the outermost electron easily. ते काय करतात बाह्यतम कक्षेतले एक किंवा दोन इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात लगेच डोनेट करतात. आणि डोनेट करतात कधी डोनेट करणार आहेत ज्यावेळेस ते रिएक्ट होतील त्यावेळेस डोनेट करणार आहे. आणि ते डोनेट करायला अतिशय उत्सुक असतात किंवा ते प्रेफरेबल असतात. therefore they are very reactive. घेणारा आला की लगेच ते काय करतात आपल्याकडचे इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला देऊन टाकतात. therefore they are very reactive. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे मोस्ट ऑफ देम इम्पार्ट कलर टू द फ्लेम. त्यांच्यातले एलिमेंट्स मेटल्स जे आहेत ते जर का फ्लेम केले किंवा आगीवर पकडले तर ते काय करतात त्या फ्लेमला कलर देतात. ठीक आहे. मग तो ब्ल्यू कलर असेल ग्रीन कलर असेल किंवा रेड कलर असेल ती फ्लेम जी असते ती कलर्ड फ्लेम असते. ठीक आहे. मेटल्स ज्यावेळेस आपण काय करतो त्याला आग देतो किंवा बर्न करतो त्यावेळेस त्याच्यातून निर्माण होणाऱ्या फ्लेमला हा कलर असतो. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे दे आर जनरली फॉर्म आयोनिक कंपाऊंड्स. सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. आपण मागच्या चॅप्टर मध्ये आयोनिक बॉन्ड बघितला. ठीक आहे. कोण प्रिपेअर करतं आयोनिक बॉन्ड मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्यामध्ये आयोनिक बॉन्ड प्रिपेअर होतो. आयोनिक बॉन्ड म्हणजे काय द बॉन्ड विच इज फॉर्मड ड्यू टू ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एटम टू अनदर फॉर द केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग होण्यासाठी एका एलिमेंटनं दुसऱ्या एलिमेंटला इलेक्ट्रॉन देऊन टाकला डोनेट केला तर त्याच्यामुळे जो डोनेट करतो त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो
जो ऍक्सेप्ट करतो त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. त्यामुळं हे जे एलिमेंट्स आहेत ज्यावेळेस रिएक्ट करतात एस ब्लॉक एलिमेंट्स त्यावेळेस ते आयन फॉर्म करतात, बिकॉज ऑन द रिएक्शन दे डोनेट्स द इलेक्ट्रॉन टू फ्रंट इलेमेंट. दुसरा पुढचा जो एलिमेंट आहे त्याला काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करून टाकतात. त्यामुळे यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि त्या पुढच्या एलिमेंटवर निगेटिव्ह चार्ज येतो. त्यामुळे जो कंपाऊंड तयार होतो तो कसला असतो, आयोनिक कंपाऊंड असतो. ह्या एलिमेंट्स पासून तयार होणारे कंपाऊंड हे ऑलवेज आयोनिक कंपाऊंड्स असतात. लास्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी बिकॉज दे ऑल आर metals and metals have tendency to conduct the electricity and heat. Therefore all elements of the S block are can conduct electricity and heat. These are the characteristics of S block element. ठीक है.